ठाकरेंची शिवसेना देशाचा इतिहास विसरली याचं दुःख। दहशतवादी हल्ला झालेला असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून मूर्खासारखी वक्तव्य। देश माफ करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। पहलगाममध्ये धर्म विचारून मारलं का याबाबतचं सत्य माहिती नाही। शरद पवारांचं वक्तव्य तर ज्यांचे नातेवाईक मारले गेले आहेत त्यांनी काय सांगितलं ते ऐका, फडणवीसांचा पवारांना सल्ला। आदिलशहाच्या कुटुंबियांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा संवाद। आदिलच्या कुटुंबियांना शिंदे घर बांधून देणार। पहलगाममध्ये पर्यटकांना वाचवताना आदिलचा मृत्यू। पहलगाम हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर गोळीबार। पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केल्याची माहिती। भारतीय सैन्याकडून देखील चोख प्रत्युत्तर। पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेच्या बाजूला सैन्याची संख्या वाढवली। भारतीय सैन्याचा राजस्थानमध्ये युद्ध सराव। भारत फ्रान्सकडून आणखी 26 राफेल विमानं खरेदी करणार। फ्रेंच राजदूतांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी होणार। भारतीय सशस्त्र दल हाय अलर्टवर। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी घेतला जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा।